तर राज्यातील झेडपी अधिकारी असलेल्या महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। या महिला पात्र नसूनही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला। त्यानंतर आता त्यांच्याकडून या लाडकी बहीण योजनेच्या पैशाची वसुली केली जाणार आहे। राज्यात किती महिलांनी या योजनेचा लाभ घेतला समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। राज्यभरात 1183 जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। बुलढाण्यात ही संख्या सर्वाधिक असून सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे। एका घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। मात्र 2 पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींची यादी सरकारने तयार केली आहे। त्यानुसार तब्बल 26 लाख महिलांची यादी महिला व बाल विकास विभागाने तयार केली असून या महिलांची चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे। यात आता झेडपी कर्मचारी असलेल्या 1000हून अधिक महिलांचा समावेश असल्याचं उघडकीस आलंय। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात सध्या 2,29 लाख महिलांना लाभ मिळते। मात्र एकाच कुटुंबातील केवळ 2 महिलांची छाननीचा निकष पूर्ण झाल्यानंतर आणखी लाखो महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहेत। तर जिल्हा परिषद कर्मचारी महिलांनाही आता या योजनेतून वगळण्यात येईल। शासकीय सेवेत असणाऱ्या राज्यातील 1183 महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे। त्यानुसार संबंधित महिला अधिकाऱ्यांना आता नोटीस बजावून कारवाई केली जाणार असल्याचं समोर येत आहे। यातील अनेक महिलांना या योजनेचे पैसे परत करायचे आहेत, पण त्यांना योग्य ती प्रोसेस माहिती नाहीये।